नमस्कार सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आज आहे गणपती, गणेश चतुर्थी. सगळीकडे अगदी बाप्पाच्या आगमनाची तयारी. सगळे खूप उत्साहित आहे बापांच्या आगमनासाठी. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत घरातल्या प्रत्येकामध्ये आपल्याला तोच आनंद, तोच उत्साह बघायला मिळतो. सो खरंच खूप छान वाटतं जेव्हा हे असे सणवार येतात. म्हणजे आपण खूप लकी आणि ब्लेस्ड आहोत की अ, आ, म्हणजे हे सणवार आपल्या संस्कृतीमध्ये, आपल्या देशामध्ये बघायला मिळालेले आहेत. सो माझंही तेच आहे. सो खरं तर आमचे जे गणपती आहेत ते गावाकडे आहेत. बट तरीही मी इथे माझ्या मूर्तीची पूजा करून घेणार आहे, कारण ऑफिसमुळे आणि खूप प्रचंड प्रमाणात पाऊस सुरू आहे इकडे. सो इवाचीही तब्येत खूप खराब आहे, त्यामुळे मला गावाला जायलाच आलं नाही. म्हणून म्हटलं की आज गणपती निमित्त का होईना, बट एकदम छान प्रकारे असं काहीतरी नवीन स्पेशल असं जेवायला वगैरे करावं. स्पेशल नाही म्हणता येणार, पनीरची भाजीच करत होते आणि देवासाठी मोदक वगैरे, ते गणपतीची पूजा केली. त्यानंतर मार्केटमध्ये गेलो, देवासाठी फुलं वगैरे आणले, वस्त्रमाळ सगळं करून घेतलं, देवाची पूजा वगैरे करून घेतली आणि त्यानंतर मी माझ्या कामाला लागले. सो पनीर करण्यासाठी मी सगळं साहित्य रेडी वगैरे केलं होतं. आत्ता वाजले होते ऑलमोस्ट 2:00. खूप जास्त प्रचंड प्रमाणात मला लागली होती भूक, कारण सकाळपासून काहीच नव्हतं खाल्लं. सो म्हणून म्हटलं की मी थोडासा चहा करून घेते. सोबतच इवाचे डॅडीही घेणार होते, कारण ते फक्त नाश्ता करून आले होते, त्यांनाही आज सुट्टी होती. सो म्हणून मग तेही माझ्यासोबत थोडासा चहा वगैरे घेणार होते. इथे मी पनीरची भाजी बनवण्यासाठी सगळं साहित्य रेडी वगैरे करून घेतलं. त्यानंतर आम्ही चहा वगैरे एन्जॉय करणार होतो. बरं, तुमच्याकडे गणपतीची कशी तयारी सुरू आहे आणि काय काय तयारी केली? सोबतच म्हणजे गणपतीसोबतच आपल्याकडे गौरायासुद्धा असतात, त्याचीही तयारी सोबतच करून घेतो. कारण सो इथे चहा वगैरे पिल्यानंतर मी माझ्या कामाला लागले. सो मला थोडासा कांदा कमी पडल्यासारखं वाटलं, म्हणून मग मी परत कांदा वगैरे इथे भाजून घेणार आहे. सो खूप दिवसानंतर ॲक्च्युली मी पनीरची भाजी करत आहे, त्यामुळे एकदम असा अंदाज वगैरे लागत नाही आणि खूप अशी भीतच करत होते. कारण जेव्हा पनीर म्हटलं की थोडंसं मनामध्ये खूप जास्त असं दबाव आल्यासारखं होतं की भाजी चांगली होते की नाही, हे वगैरे ते वगैरे. सो माझंही अगदी तसंच आहे आणि त्यातल्या त्यात आज खूप वर्षानंतर, म्हणजे ऑलमोस्ट 2 to 3 इयर्स नंतर मी साडी वगैरे घातलेली आहे इथे. आणि झालं असं की मी खूप जास्त जाड झाले, त्यामुळे मला कुठलंच म्हणजे ब्लाऊज येतच नाही आहे माझ्या साडींचं आणि मला जजमेंटही लागत नाही. त्यातल्या त्यात साडी घालून स्वयंपाक वगैरे करायला 2-3 वेळेस तर मी असं पडल्यासारखं झालं. म्हणून म्हटलं की तुम्ही बघू शकता, मी साडी पिन वगैरे अजिबातच काही केलं नाही आहे. एकदम अशी सिम्पलच साडी घातली आणि म्हटलं की आज नाही, मीच ठरवलं की मलाही आलं पाहिजे. म्हणून मग साडी घालूनच मी आज सगळा स्वयंपाक करणार आहे. देवपूजा, सगळी घरातली कामं मी आज साडी घालूनच करणार आहे. आणि हे मी एक चॅलेंज घेतलेलं आहे. इवाच्या डॅडीने मला चॅलेंज दिलं की तू साडी घालूनच सगळी काम करणार आहे आज. तर बघूयात. आणि होत आहेत, म्हणजे हळूहळू का होईना पण माझ्या ह्याच्यानी होत आहे. मॅनेज करायला थोडंसं डिफिकल्टच जात आहे, बट इट्स ओके. शेवटी आपली म्हणजे अ, आवडतं, म्हणजे मला मग इट डझंट मॅटर की मी जाड दिसते, छान दिसते की नाही. बट साडी घालायला मिळाली, खूप छान वाटत होतं, खूप खूप कम्फर्टेबल वगैरे वाटत होतं आज. ओके. सो इथे भाजी करायला मी टाकणार आहे 2-3 लवंग टाकणार आहे मी इथे. बाकीचा मसालासुद्धा मी ऑलमोस्ट रेडी केला. ॲक्च्युली माझा जो ट्रायपॉड आहे ज्याने मी व्हिडिओ वगैरे रेकॉर्ड करते, तो खूप म्हणजे ओव्हरहेड वगैरे करून मला रेकॉर्ड नाही करता येणार, त्यामुळे जे पण मला टाकायचं आहे मी तुम्हाला सांगत आहे. सो इथे आहे मी मसाला फूल टाकत आहे, जे बिर्याणीमध्ये वगैरे वापरतात. त्यानंतर तेजपत्तासुद्धा घालणार आहे. पनीर मसालासुद्धा मी या भाजीमध्ये टाकणार आहेत आणि आम्ही दोघंच
आहोत, त्यामुळे कशीही भाजी जरी झाली आय मीन छानच होणार आहे मला माहिती आहे, कारण माझ्या हातचे सगळेच पदार्थ चांगले होतात असं इवाच्या डॅडींचं म्हणणं आहे. सो ही सुद्धा भाजी चांगलीच होणार आहे, आय नो. बट स्टील थोडं जरी काही फिसकलं वगैरे तरी मी आणि इवाचे डॅडीच आहोत खायला, सो इट्स ओके. सो तुम्ही बघू शकता की मी कांदा थोडासा लो फ्लेमवरती हळूहळू भाजत आहे. त्यामध्ये मी मसाला फूल वगैरे टाकलं. त्यानंतर हा शाही पनीर मसाला मी वापरणार आहे भाजीला. हे जे तुम्ही पेस्ट बघताय ना, तर ही पेस्ट आहे टोमॅटो आणि कांदा, त्यामध्ये अद्रक वगैरे घातलेला आहे. त्यामध्ये मी म्हणजे तेजपत्ता, थोडासा कढीपत्ता, त्यानंतर मी ह्यामध्ये घातलेला आहे थोडीशी कोथिंबीर. सो अशा सगळ्यांची पेस्ट मी इथे करून घेतलेली आहे. आणि त्यानंतर मी घालणार आहे इथे सगळ्या प्रकारचे मसाले जे पनीरची भाजी बनवायला लागणार आहेत. भाजी रेसिपी वगैरे एकदम इझीच आहे, असं काही नाही आहे. फक्त बनवण्याची पद्धत सगळ्यांची फार वेगळी वेगळी असते. जसं की मी हे टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट करून घेतली. सो काही लोकं एकदम बारीक काप करून ते भाजतात आणि म्हणजे ग्रेव्ही करतात त्याची. बट मला अशी म्हणजे माझी जी ही पद्धत आहे मला अशा प्रकारे सोपी जाते आणि कम्फर्टेबल वाटते, म्हणून मग मी ही पद्धत फॉलो केली. बाकी प्रोसिजर पनीर तर भाजीमध्ये जाणारच आहे. सो सो असो. त्यानंतर मी घालणार आहे थोडंसं पेस्टला मी तेल सुटेपर्यंत भाजून घेतलं. त्यानंतर मी घालणार आहे ह्यामध्ये बटर. अमूलचं बटर आहे हे. कोणी म्हणजे असं काही नाही आहे की नंतरच घातलं पाहिजे. कोणी कोणी अर्धं तेल वापरतं, अर्धं ऑइल वापरतं आणि अर्धं बटर वापरतं आणि त्यानंतर मग म्हणजे तडका वगैरे द्यायला हे करताना. सो स्टार्टिंगलासुद्धा आपण वापरू शकतो आणि नंतरही वापरू शकतो, असं काही नाही आहे. बट मी इथे कसं केलं ना, आधी ऑइल टाकलं, त्यामध्ये थोडंसं मोहरी जिऱ्याचा तडका दिला, थोडंसं पेस्ट वगैरे तेल सुटेपर्यंत भाजून घेतली आणि त्यानंतर मी इथे बटर वगैरे घातलेलं आहे. सो ह्या बटरला अजून आपण लो फ्लेमवरती चांगलं असं 5 ते 10 मिनटं असं हलवत राहणार आहोत, जेणेकरून ही जी पेस्ट आहे सगळी चांगल्या प्रकारे अशी शिजली जाईल आणि सगळे मसाले भाजीमध्ये एकजीव होऊन हे होतील. सो मध्ये मध्ये मला इवासुद्धा त्रास देत होती, सो तिला समजावणं. त्यानंतर पाऊसही खूप पडत होता आणि कपडे वाळत आहेत की नाही ह्याच्याकडे सुद्धा मला लक्ष द्यावं लागत होतं. सो मी थोडी तिकडेसुद्धा लक्ष देत होते आणि थोडं माझ्या स्वयंपाकाकडे सुद्धा लक्ष देत होते. बरं, अशा प्रकारे माझा हा कार्यक्रम सुरू होता. थकले मी ॲक्च्युली व्हॉईस ओव्हर करून. असो. सो बाय द वे तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघता मला नक्कीच कमेंट करून सांगा, किंवा माझे व्हिडिओ कुठंपर्यंत पोहोचत आहे हे सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा, किंवा जर तुम्ही हा व्हिडिओ फर्स्ट टाईम बघत असाल तर ते सुद्धा कमेंट करून सांगा. आणि या चॅनलवरती जर नवीन असाल तर माझी रिक्वेस्ट आहे की तुम्ही या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक कमेंट करा, म्हणजे मलाही असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवायला थोडासा उत्साह मिळेल, प्रेरणा मिळेल. ओके ना. बाय द वे ही ब्लॉगिंगची जर्नी आहे मी केली होती ॲक्च्युली माझ्या मुलीसाठी स्टार्ट, बट नंतर म्हणजे मलाच खूप यामध्ये इंटरेस्ट यायला लागला आणि अगदी म्हणजे जूनपासून, आय गेस 14 जूनपासून मी व्हिडिओ शूट वगैरे करत आहे. जास्त कंटेंट माझ्याकडे नाही आहे, कारण ॲक्च्युली बाय प्रोफेशन मी आहे सॉफ्टवेअर इंजिनियर. मला एक मुलगीही आहे आणि म्हणजे घरही मॅनेज करावं लागतं, असं त्यामुळे असं फुल टाईम ब्लॉगिंग वगैरे मी नाही करू शकत. बट मोस्टली माझे किचनचेच ब्लॉग वगैरे असतात, किंवा मग माझ्या मुलीसोबत, माझ्या इवासोबत जे पण डेली टॉकिंगचे ब्लॉग असतात तेच शॉर्ट्स वगैरे मी अपलोड करते. जास्त म्हणजे असं बाहेर वगैरे गेल्यावर पण मी असं जास्त शूट नाही करू शकत. कारण आहे इवा, कारण ती खूप जास्त धडपडी आहे, खूप जास्त ॲक्टिव्ह आहे, त्यामुळे बाहेर वगैरे शूट करायला गेल्यानंतर ना ती सारखं इकडे तिकडे पळत असते. सो मग असं होतं की म्हणजे तिच्या डॅडींचंसुद्धा असं म्हणणं आहे की आधी तिच्याकडे लक्ष द्यायचं, शूट वगैरे काय किंवा रेकॉर्डिंग वगैरे काय होतच राहील, म्हणजे
बाहेर गेल्यानंतर तिला काही लागायला नको किंवा तिला काही इजा वगैरे व्हायला नको, म्हणून मग आम्ही जास्त नाही करू शकत व्लॉगिंग. आणि तसंही ऑफिस असतं त्यामुळे जास्त बाहेर वगैरे जायला होतच नाही. सॅटर्डे संडे मला ऑफ असतो आणि त्यांनाही ऑफ असतो. सो मग आम्ही मार्केटमध्ये किंवा मंदिरामध्ये अशाच ठिकाणी जातो जेणेकरून तिचा मूड फ्रेश होईल. सो दॅट इज अ डिफरंट पार्ट. बट तुम्ही इथे बघू शकता की मी भाजीमध्ये टाकलेली म्हणजे छान प्रकारे भाजीमध्ये इथे मी घातलेलं आहे काजूची पेस्ट. सो हे काजू मी 10 मिनटं भिजत घातले होते आणि त्यानंतर ह्याची मिक्सरमधून पेस्ट काढून घेतली होती. आणि जेव्हा माझी कांदा आणि टोमॅटोची पेस्ट छान प्रकारे भाजल्यानंतर ही काजूची पेस्ट मी ह्यामध्ये घातलेली आहे. त्यानंतर मला करायचे होते मोदक देवासाठी. सो इथे मी ऑलरेडी कणिक वगैरे मळलेली होती. त्यानंतर मी इथे साखर घालून मोदक वगैरे करणार होते. ॲक्च्युली माझ्या मम्मीनी मला सांगितलं होतं की गूळ आणि खोबरं घालून देवाला मोदक कर. बट झालं असं की पाऊस खूप पडत होता आणि माझ्याकडे घरामध्ये गूळ नव्हता. सो म्हणून म्हटलं की चला म्हणजे चांगल्या भावनेने केलेली, मन शुद्ध, ज्यांचंही मन खूप चांगलं असतं अशा भावनेने केलेली सेवा किंवा प्रसाद म्हणा देवापर्यंत नक्कीच पोहोचतो. मग मीही मम्मीला म्हटलं की मम्मी इट्स ओके. सो मम्मीनी असं म्हटलं की इट्स ओके बेटा, जर तुझ्याकडे गूळ वगैरे नसेल अवेलेबल तर जेही तुझ्याकडे अवेलेबल असेल ते घालून तू मोदक वगैरे करू शकते. सो म्हणून मग मी सिम्पल साखर वगैरे घेतली आणि त्यामध्ये मोदकमध्ये घालून मोदक वगैरे केलेले आहेत. सो 21 मोदक मी केले. त्यानंतर 2 उंदरावळ्यासुद्धा केलेल्या आहेत. आणि हळूहळू अशा प्रकारे माझं किचनचं रुटीन सुरू होतं. भाजीही ऑलमोस्ट रेडी झालेली होती. मध्ये मध्ये मला भाजीलाही बघावं लागत होतं आणि असं वाटत होतं की भाजी थोडीशी म्हणजे माझ्या ज्या पनीरची भाजीची जी ग्रेव्ही आहे ती जास्तच अशी घट्ट वगैरे व्हायला नको, म्हणून मग मी इथे थोडासा अंदाज मी त्यामध्ये केलेला आहे वॉटर ॲड. सो हे पाणी ॲड करताना काळजी घ्यायला हवी की म्हणजे गरमच पाणी ॲड करायला पाहिजे जेणेकरून भाजीची चव नाही जाणार. सो मी सुद्धा इथे गरम पाणी ऑलरेडी करून ठेवलेलं आहे आणि जसं जसं म्हणजे मला लागतं सो माझ्या रिक्वायरमेंटनुसार मी भाजीमध्ये पाणी ॲड केलेलं आहे इथे. त्यानंतर ॲक्च्युली बटर मला म्हणजे भाजीला तेल अजिबातच दिसत नव्हतं, म्हणून मग वरून तर तेल नाही घालू शकत. सो त्यामुळे मी अजून इथे बटर ॲड करणार आहे जेणेकरून ग्रेव्ही एकदम खायला मस्त लागेल आणि रेस्टॉरंट स्टाईल माझी पनीरची भाजी बनेल. सो इथे इवासुद्धा आलेली आहे. तिने मला आणून दिलेला आहे, काहीतरी आणून दिलेलं आहे, मला दिसत नाही आहे ॲक्च्युली. आणि ॲक्च्युली हा गणेश चतुर्थीच्या दिवशीचा व्हिडिओ आहे आणि मला रेकॉर्डिंग वगैरे करायला टाईमच नाही मिळाला. त्यानंतर व्हॉईस ओव्हर करायलासुद्धा टाईम नाही मिळाला. त्यामुळे 2-3 दिवसानंतर हा व्हिडिओ मी पोस्ट करत आहे. त्यामुळे थोडीशी लिंक इथे तुटलेली आहे. सो तुम्ही तेवढं समजून घ्या. दुसरीकडे लगेच मी गणपती साठी मोदक करायला घेतलेले आहेत. सो मला ना लहानपणी मोदक खायला खूप प्रचंड प्रमाणात आवडायचे. जेव्हा माझी आजी चतुर्थी वगैरे धरायची आणि 9 वाजता 9:30 वाजता जेव्हाही चंद्र वगैरे निघायचा तेव्हा ती पूजा वगैरे करून त्यानंतर आम्ही वेट करायचो की आम्हाला कधी मोदक वगैरे खायला मिळतील. आणि लहानपणापासूनच तळलेले मोदक त्यामध्ये गूळ आणि खोबऱ्याचं सारण वगैरे घालून खूप छान प्रकारे माझी आजी करायची. आज मोदक करताना मला खरंच तिची खूप आठवण येत होती आणि आम्ही इतकं आवडीनं खायचो ना हे मोदक. बट आता असं झालं की ओव्हरवेटमुळे म्हणा किंवा डाएटमुळे म्हणा आपल्याला ह्या गोष्टी आपण असं खायलाच विसरून गेलो. बट आताही मला म्हणजे आवडतात असं नाही आहे. मी आणि म्हणजे हे देवबाप्पाला नैवेद्य दाखवल्यानंतर दुसऱ्या दिवशी मीच खाणार आहे, कारण शेवटी देवाचा प्रसाद आहे. सो नक्कीच म्हणजे मला खायला आवडेल. सो तुम्हालासुद्धा असेच मोदक खायला आवडतात का? नक्कीच कमेंट करून सांगा. किंवा तुमच्याकडे कुठलं सारण घालून देवाला मोदक केले जातात ते सुद्धा कमेंट करून सांगा.
सो इथे हळूहळू मी मोदक करत होते आणि मध्ये-मध्येच मोजत होते, कारण म्हणजे मला जसं माहिती आहे आपण 21 मोदक देवाला गणेशाला पूजेमध्ये ठेवतो. त्यानंतर 2 उंदरावळंही. सो इथे मी 21च मोदक करून घेतलेले आहेत आणि 2 उंदरावळं. खरं तर ह्याची खीरही करतात, जे खोबर गूळ घालून केली जाते. तेलंगणामध्ये खूप जास्त प्रमाणात, म्हणजे अगदी सगळ्यांच्याच घरी. आणि जसं मी ऐकलंय तसं एकच टाईम, म्हणजे हा गणपती जेव्हाही पिरियड असतो ना, जेव्हाही गणपती बसलेले असतात त्याच पिरियडमध्ये ही खीर केली जाते, कारण आपल्या गणपती बाप्पांना खूप आवडते असं म्हणतात. आणि बट मला येत नाही. बट झालं असं की आमच्या ज्या शेजारच्या ताई आहेत ना, त्यांनी ही खीर बनवली आणि मला आणून दिली. सो आणि मी टेस्टही केली, इतकी छान लागत होती ना. सो मी त्यांच्याकडनं रेसिपी मागूनसुद्धा घेतली. तर ॲक्च्युली फर्स्ट टाईम मी त्यांच्याचकडून करून घेईल आणि सेकंड टाईम मी नक्की ट्राय करेल. सो जेव्हा ट्राय करेल नक्कीच त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करेल आणि तुम्हालाही सांगेल. सो तुम्हीसुद्धा ही रेसिपी किंवा तुम्हालाही येत असेल ही रेसिपी बनवायला, ते सुद्धा कमेंट करून सांगा आणि मला रेसिपी द्या, म्हणजे मी माझ्या घरी ट्राय करेल. सो सो इथे ना इवाचे जेही कारनामे आहेत ते मी इवाच्या डॅडीला सांगत होते आणि सांगता सांगता वेळ कसा निघून गेला मलाच समजलं नाही. आणि म्हणजे सांगताना ते इतके हसत होते ना. सो समजलंच नाही की भाजी माझी रेडी झाली. सो तुम्ही बघू शकता की माझी भाजी इतकी छान प्रकारे अशी झालेली आहे ना, पूर्ण तेल वगैरे, पूर्ण मसाले आणि ग्रेव्हीसुद्धा बघू शकता तुम्ही, खूप छान प्रकारे बनलेली आहे. सो इथे हे आहे माझं आजचं जेवण, गणपती बाप्पा स्पेशल. सो पनीरची भाजी आहे, थोडंसं पापड्या तळलेल्या आहेत, भात, पोळी आणि अशा प्रकारे खूप मेहनत घेतली, कारण ऑलमोस्ट दिवस गेलेला आहे माझं हे जेवण बनवण्यामध्ये. एरवी कसं जेव्हा आपण व्हिडिओ वगैरे बनवत नाही तेव्हा सगळ्या गोष्टी अगदी पटापटा होतात. बट जेव्हाही रेकॉर्डिंग करतो तेव्हा आपण या गोष्टींची खबरदारी घेतो की प्रत्येक गोष्ट थोडीशी परफेक्टच झाली पाहिजे. सो अशा प्रकारे आम्ही जेवायलाही बसलो. इवाच्या डॅडीला खूप जास्त जेवण आवडलं. इथे इवाही आलेली आहे आणि तिलाही थोडंसं खाऊ घालत होते. सो अशा प्रकारे माझा हा आजचा दिवस होता आणि छान होता. म्हणजे साडी नेसून खूप, म्हणजे 2-3 वर्षानंतर मी सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. स्वयंपाक वगैरे असं नाही आहे की मला येत नाही, येतं मला. बट बाकीच्या कामामुळे म्हणा किंवा इवामुळे म्हणा किंवा ऑफिसच्या कामांमुळे म्हणा आणि त्यातल्या त्यात मी घरातच असते. सो त्यामुळे मग मी अवॉइड करते. सो चला तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओवरती जर नवीन असाल तर या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि भरभरून प्रेम द्या. तोपर्यंत बाय बाय एव्हरीवन.